देशभरातील भारतीय रेल्वेच्या जमिनीपैकी केवळ 0.21% जमिनीवर अवैध अतिक्रमण आहे. अनेक शहरी भागांमध्ये ही एक गंभीर चिंतेची बाब असून मानवतावादी दृष्टिकोनातून त्यावर तोडगा काढला जात आहे, असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत सांगितलं. रेल्वेची बहुतांश जमीन आधीपासूनच कार्यान्वयन किंवा सुरक्षिततेच्या दृष्टीनं वापरली जाते. रेल्वेच्या जमिनीपैकी जवळपास 80% जमिनीवर रेल्वे रूळ आहेत, तर सुमारे 5% जमीन रुळांना लागूनच असून ती सुरक्षिततेसाठी राखीव जागा म्हणून राखली जाते, असं त्यांनी सांगितलं. उर्वरित 15% जमीन स्थानकं, रेल्वे वसाहती, रुग्णालयं आणि इतर रेल्वे संबंधित सुविधांसाठी वापरली जाते. रेल्वेच्या जमिनीवरील अतिक्रमण ही एक अत्यंत गंभीर समस्या असल्याचं सांगत कालांतरानं अनेक शहरांमध्ये अवैध अतिक्रमण झालंय, असंही त्यांनी सांगितलं. जिथे शक्य असेल तिथे रेल्वेनं राज्य सरकारांच्या समन्वयानं व्यावहारिक तोडगा काढण्याचा प्रयत्न केलाय, असंही वैष्णव म्हणाले.